प्रोसेस महाराष्ट्रामधली चालू झालेली आहे. तर तुम्ही फॉर्म वगैरे कसं भरायचं याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही जेव्हा पण गुगलवर जाऊन CET सेल असं सर्च केल्यावर तुम्हाला महा CET सेल असं एक वेबसाईट भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही त्याला क्लिक केल्यावर हा एक पेज भेटू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही CET एक्झामिनेशन ह्याला क्लिक केल्यावर हा पेज ओपन होईल. इथं तुमचं नाव, फर्स्ट नेम जे पण आहे, परंतु इथं तुमचे 10वी आणि 12वीच्या मार्कशीटनुसार टाकणं खूप गरजेचं आहे. तुमचे जे पण इथं सर्वात इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाबा पहिले ते क्लिक ईमेल भरा, पासवर्ड टाका, जे पण आहे कन्फर्म पासवर्ड करा. हे सर्व इन्फॉर्मेशन ऑलरेडी इथं दिलेले असते. तिथं ते फक्त जे पण आहे कंटिन्यू छोटे मोठे इन्फॉर्मेशन भरत कंटिन्यू जायचं. जास्त काय याच्यात एवढं स्टेप वगैरे काही नाही. तर तुमचं बर्थ ऑफ डेट असं थोडं इन्फॉर्मेशन टाकत जायचं. दुसरी गोष्ट, इथं तुम्हाला एक ID भेटेल आणि हे पासवर्ड राहील. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं असते, कारण की तुम्ही एखाद्या वेळेस वेबसाईट वगैरे चालू झालेली नसेल तर तुम्हाला नेक्स्ट टाइम फॉर्म ओपन करण्यासाठी हे पासवर्ड आणि हे ID हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर हे तुम्हाला स्टार्टिंगलाच एक पासवर्ड आणि ID बनवावा लागतो. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून किंवा तुम्ही कुठं तर लिहून ठेवा. मग त्याच्यानंतर तुमचं फॅमिली इन्फॉर्मेशन वगैरे जे पण हे त्याच्यानंतर तुमचं इथं 10वी 12वीची इन्फॉर्मेशन वगैरे भरावं लागते. इथं ॲन्युअल इन्कम तुम्ही तुमच्या जे पण तुमच्याकडं एक इन्कम सर्टिफिकेट असेल त्याच्यावर जे इन्कम आहे तेच इथं टाकायचं, कारण की तुमचं डिफरन्स आला तर तुम्हाला कॉलेजमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यासाठी काळजीपूर्वक हे फिलअप करा. इथं तुमची नॅशनॅलिटी असेल तर नॅशनॅलिटी इंडियन असेल तर इंडियन करा. जर अदर कंट्रीचे असेल तर तुम्ही तिथं जे पण कंट्री असतात ते करा. त्याच्यानंतर तुम्ही इथं तुमचे परमनंट ॲड्रेस वगैरे हे सर्व ॲड्रेस वगैरे भरायचे. ते स्टेट, डिस्ट्रिक्ट, पोस्ट वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी. मोबाईल नंबर चालू असणारा मोबाईल नंबर टाका, कारण की हा जे मोबाईल नंबर आपण टाकतो हे आपल्या जिथं पण ॲडमिशन होतो त्या युनिव्हर्सिटीमध्ये हा नंबर तुमचं ॲड झालेला असतो. तुम्हाला जे पण अपडेट येणारे 5 वर्षाचे असतात ते इथूनच ह्याच नंबरवर तुम्हाला मॅसेज किंवा नंबर आणि ईमेल खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही याच्या अगोदर किती पण ईमेल वगैरे चेंज केलेले असले किंवा किती पण नंबर चेंज केलेले असतील तर ईमेल आणि मोबाईल नंबर हा आता तुमच्या डिग्री होईपर्यंत सेमच ठेवायला पाहिजे, कारण की तुम्हाला कधी पण कोणतं पण अपडेट युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजनुसार येऊ शकतो. इथं सिलेक्ट मायनॉरिटी डिटेल. सपोज तुम्ही एखाद्या कोणत्या ख्रिश्चन, मुस्लिम, बुद्धिस्ट ह्या मायनॉरिटीमध्ये येत असेल तर तुम्ही इथं येस करा. जर नाही येत असेल तर तुम्ही तिथं नो टाकू शकतात. बट तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असेल तर तुम्हाला मायनॉरिटी सर्टिफिकेट असणे खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला पुढं एक 8 ते 10 डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. त्या टायमाला तुम्हाला तिथं ते टाकावं लागतो. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबिलिटी मध्ये असेल तर तिथं तुम्हाला जे पण असेल ते तुम्ही टाकू शकतात. परंतु ज्या गोष्टी टाकतात त्याचे सर्टिफिकेट असणे खूप गरजेचं असते. आता इथं तुमचं 10वी कधी झाली, किती मार्क किती होते, 12वी कधी झाली, 12वीला मार्क किती होते, तुमचं स्टेट बोर्ड होतं का CBSE बोर्ड होते. ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या आहेत, परंतु ह्या गोष्टी एकदम काळजीपूर्वक भरणे खूप गरजेचं आहे. इथं तुमची एकदम छोटीशी चूक पण तुम्हाला खूप मोठी इश्यू क्रिएट करू शकते. त्याच्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म फिलअप करा. आता तुमचं स्टेट, तुमची 12वी कोणत्या स्टेटमधून झाली, 10वी कोणत्या स्टेटमधून झाली, हे सर्व तेच इन्फॉर्मेशन आहे. फक्त जेव्हा पण तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप करता त्या टायमाला 10वीची इन्फॉर्मेशन फिलअप करताना 10वीचं जे मार्कशीट आहे
ते समोर ठेवा. नाही तर 10वीची इन्फॉर्मेशन फिलअप करताना तुम्ही ठेवायला लागले 12वीचं मार्कशीट. असं केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यासाठी काळजीपूर्वक करा. तुम्ही जिथं पण रजिस्ट्रेशन करत असाल किंवा कुठं पण तुम्ही जॉईनिंग वगैरे केलेलं असेल तर तुम्ही स्वतः समोर जाऊन फॉर्म फिलअप करा. कारण की तुमची जे डिटेल असते ती खरं तुम्हालाच माहीत असते. कारण की तिथं त्यांच्याजवळ कितीतरी स्टुडंट येणारे असतात तर ते कन्फ्युजन असतात. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन तुमचे फॉर्म फिलअप करावे. कारण की हा एकदा फॉर्म फिलअप केल्यावर नंतर एडिट होत नाही. तुमचा हा फॉर्म तुमच्या सिलेक्शनपर्यंत खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी हा फॉर्म चांगल्या रीतीने भरणे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा फॉर्म खूप काळजीपूर्वक भरावा. हां, इथे तुमची फीस वगैरे असते. इथं फीस वगैरे किती असते. आता सपोज IQ कोट्यामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचं 5,000 रुपये चार्जेस एक्स्ट्रा लागतात. नॉर्मल 85% म्हणजे 85मध्ये जसं आपण म्हणतो स्टेट कोट्याच्या जे राऊंडमध्ये त्यांना सर्व स्कॉलरशिपचे वगैरे बेनिफिट भेटतात. त्यांची फीस ओपनसाठी 1,000 रुपये आहे आणि प्लस IQ करायचं असलं तर दोन्ही मिळून अशी 6,000 रुपये फीस असते. IQचं ॲडमिशन करण्याआधी तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. कारण की नॉर्मल जे फीस असते त्याच्या 3 पट फीस IQ कोटामध्ये असते. त्याच्यासाठी काळजी करून ते IQ कोट्याला ॲडमिशन वगैरे करावे. अजून तुम्हाला जे पण डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ही PDF सर्व मी ग्रुपवर टाकू शकतो.